दादा वी लव्ह यू म्हणताच घड्याळाचं बटन दाबा, घरी बायकोला म्हण लव्ह यू. भाषणात अजित पवारांनी हे मिश्किल वक्तव्य केलेलं आहे. घड्याळाचं बटन दाब, ती लव यू राहू दे बाजूला. घरी जाऊन बायकोला म्हण लव यू लव यू लव यू. बायको म्हणून आज लईच बिघडलाय घडी. बाप तो बाप रहेगा असं म्हणत भाजपला डिवचण्याचा प्रयत्न झालाय. निवडणूक प्रक्रिया पार पडण्यापूर्वीच कार्यकर्त्यांचा हा उत्साहीपणा समोर येतोय. अंबरनाथ नगर परिषदेच्या समोर शिवसैनिकांनी ही बॅनरबाजी केल्याचं पाहायला मिळत आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या फोटोखाली बाप तो बाप रहेगा अशा प्रकारचा हा आशय लिहून भाजपला डिवचण्याचा प्रयत्न करण्यात आलाय. याचाच आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी किरण तेलगोटे यांनी. अंबरनाथ मध्ये उपनगराध्यक्ष पदाची निवडणूक पार पडणार आहे. मात्र त्या अगोदरच शहरामध्ये बॅनरबाजी जी आहे ती शिवसैनिकांकडून करण्यात येत आहे आणि एकनाथ शिंदे यांचा फोटो देखील जे उपमुख्यमंत्री त्यांचा फोटो देखील या बॅनरवरती आहे. बाप तो बाप रहेगा असं या बॅनरवरती वाक्य आहे आणि कार्यकर्त्यांकडून निवडणुकीपूर्वीच हे जे बॅनर आहे ते झळकले आहे आणि यामुळे आता शहरामध्ये या बॅनरची चर्चा जी आहे ती मोठ्या प्रमाणामध्ये होताना दिसत आहे. हा कार्यकर्त्यांचा विश्वास आहे की अति आत्मविश्वास आहे अशा प्रकारची देखील चर्चा आता या निमित्ताने होत आहे. किरण तेलगोटे, लोकशाही मराठी, अंबरनाथ. वळूयात पुढल्या बातमीकडे. ठाकरे बंधू एकत्र झाले, कुणाचा कुणालाच मेळ नाही. कुणीही महापौर झाला तर आम्हाला काय फायदा होणार? आमचं आरक्षण मिळणार का? असा सवाल मनोज जरांगेंनी राज्यकर्त्यांना उपस्थित केलाय. झाले भाऊ झाले, काहीच मिळणार नाही. कोण कोणाच्या पॅन्डल मध्ये उभा आहे ती, कोण कोणाचा विरोधक आहे काय? फक्त यांनी शेतकरी मारला. यांना निवडून यायचंय, एकदम मोठं व्हायचंय. त्यामुळं लोकांनी शहाणं होणं गरजेचं आहे. आपली शक्ती आपल्या विरोधात वापरायची नाही. म्हणून मी हमेशा मराठा समाजाच्या सगळ्या बांधवांना पण सांगतो, आपली शक्ती आपल्यात वापरू नका. कोणी आपल्यावर काय बोलत असलं तर त्याला बिनधास्त बोलून द्या, परंतु आपण उत्तर देऊ नका. त्याचं कारण असं की आपली शक्ती आपल्याला वायाला घालायची नाही. आणि मराठ्यांनी याच बरोबर एकही लक्षात ठेवलं पाहिजे, आरक्षणाला आपल्या समाजाला विरोध कुणी केला त्याला आपलं मत जे असतं किंवा सहकार्य जे असतं ते करायचं नाही. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.